आपण पाठ 3 आजी कुटुंबाचं आगळ हा पाठ पाहणार आहोत. आजी कुटुंबाचं आगळं हा पाठ मराठीतील प्रसिद्ध लेखक अभ्यासक महेंद्र कदम यांनी लिहिलेला आहे. ग्रामीण संस्कृतीमधील एकत्र कुटुंब पद्धतीचे दर्शन या पाठातून आपणास पाहण्यास मिळते. कौटुंबिक नातेसंबंध जपण्याचा संस्कार करणारा हा पाठ आहे. त्या काळात खेळले जाणारे विविध खेळ, त्यांना मिळणारा रानमेवा, या दुर्मिळ झालेल्या गोष्टीचं वर्णन या पाठामध्ये आपल्याला वाचायला मिळते. ग्रामीण संस्कृती हा भारतीय संस्कृतीचा पाया असल्यामुळे ग्रामसंस्कृतीचे महत्त्व जाणण्याचा संदेश या पाठातून मिळतो. या कथानकातील आजी ही एक खमकी आहे. ती 5.5 फूट उंचीची, गोरी, रापलेल्या त्वचेची. तिचा पती निघून गेल्यामुळे पूर्ण संसाराची जबाबदारी तिच्यावर पडून सुद्धा तिसऱ्या म्हणजे या पाठातील नायकाच्या पिढीवर अधिकार गाजवणाऱ्याची आजी 70 वर्षाची झाली तरी हातात तिच्या काठी नाही. दात पूर्णतेचे शाबूत आहेत, मोत्यासारखे चमकत आहेत. केस पूर्ण पांढरे, मोठे कान, धारदार नाक, तरुणपणाच्या सौंदर्याची जाणीव करून देणारी चेहऱ्याची तिची ठेवण, ताठ कणा, पायात तिच्या नालाच्या वाहना म्हणजे चपला. अशा या आजीच्या छत्रछायेखाली नायकाचे सर्व कुटुंबाने आनंदाने नांदत होते. अशी आजीचं वर्णन लेखकांनी केलं आहे. या पाठाच्या नायकाच्या घरी एक कपिली नावाची गाय होती. ती एका वेता आड तरी खोंड द्यायची. खोंड म्हणजे गायीने दिलेले जे वासरू पुल्लिंगी असेल त्याला खोंड म्हणतात, आणि जे वासरू स्त्रीलिंगी असते तिला कारवड असं म्हणतात. त्यामुळे त्यांच्याकडे असलेल्या शेताकरिता बैल विकत घ्यायची वेळ त्यांच्यावर कधीच आली नाही. कपिली गाय दूधसुद्धा भरपूर देत होती. नायकाचे वडील किंवा काका दूध काढायला गेले की नायक आणि सर्व लहान मुले गोठ्यात जात होते. गायीने पान्ना सोडला की वासराला ओढून घ्यायचं. मग चरवी म्हणजे दूध काढायचं भांडं. दुधाच्या धारांचं संगीत ऐकत तिथंच सर्वजण थांबत होते. चरवी भरल्यानंतर ते धारोष्ण दूध म्हणजे दूध काढल्यानंतर ते थंड होत नाही, त्या दुधाला धारोष्ण दूध म्हणतात. ते दूध सर्वांना ग्लासात मिळायचे. तिथंच ते संपवायचं. राहिलेलं अर्धं दूध घरात यायचं. तेव्हा आजी ढाळजेमधून सोप्यात येऊन बसायची. असं करण्याचं कारण एकच, नायकाच्या आईने किंवा धाकट्या चुलतीने चहा करून पिऊ नये याकरिता आजी पहारा देत होती. तिचे असे मत होते, 4 घरच्या 4 सुना नांदायला आल्या. कुणावर विश्वास कसा ठेवायचा, कोण कुणाच्या लेकराला किती देईल याची खात्री नाही. दुसरे कारण, नायकाची आई थोरली मोठी होती. त्यामुळे आपण बसायची आणि लहान जावांना कामे लावायची. म्हणून आजीने कामाच्या वाटण्या करून दिल्या होत्या. प्रत्येक काम सर्वांना आलेच पाहिजे असा तिचा कटाक्ष असायचा. येत नसेल तर ती स्वतः शिकवायची. कामात चूक झाली की तिला बोलणे ऐकावे लागायचे. सरपण इंधन नीट नसलं की गड्याची फजिती व्हायची. अशी ही या पाठातील आजी आहे. आता यानंतरचा जो भाग आहे तो भाग आपण पुढच्या तासिकेला पाहणार आहोत. पावसाळा झाला.